हमारे साथ है। जीवन, जल ही जीवन आहे आणि अशीच आपली बोदवड शहराला जलवाहिनी आमदार साहेबांच्या विशेष प्रयत्नातून आज आपल्याला भेटलेली आहे। त्याचा जलकुंभाचा उद्घाटन सोहळा इथं पार पडलेला आहे। मी थोडीशी या योजनेविषयी एक प्रास्ताविक ही नगरोत्तर महाअभियान महाराष्ट्र शासनाच्या विशेष निधीतून ही आपल्याला 9व्या महिन्यात 2024ला विशेष शासन निर्णयानुसार मान्य झालेली आहे। योजनेची पूर्णता कॉस्ट 95.14 कोटी रुपये आहे आणि या योजनेला विशेषतः तापी या नदीवरून आपल्याला उद्भव आहे। या तापी या नदीचं ते पण आमदार साहेबांचे विशेष प्रयत्न की पूर्ण जवळ असतानाही त्यांनी तापीवरून विशेष इथं आपल्याला मिळून दिले या बोदवड शहरासाठी एक। त्यामुळे गाव जर तापी नदीच्या पात्रात आहे। कार्यक्रमाच्या पूर्वी पण आपण निवडणुकीपूर्वी पण आपण भूमिपूजन केलं होतं, ते काही गडबडीचं झालं होतं। पण आज खऱ्या अर्थाने का जलकुंभाचं भूमिपूजन आपण करतोय आणि बोदवड शहराला अपेक्षित असलेली पाणी योजना आपण एक चांगल्या पद्धतीने डिझाईन केलेली, काय डिझाईन केली, कशी डिझाईन केली ती तुम्हाला मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितलं। बोदवड शहर जर म्हटलं तर असा हा तालुका आहे की भौगोलिक परिसरामध्ये इथे एकही नदी नाही किंवा तलावाच्या संदर्भामध्ये आता आपण नदीजोडच्या माध्यमातून आपण प्रतिभाताईंच्या संकल्पनेतून जी बोदवड जलसिंचन योजना 2 आहे ती आपण लवकरात लवकर चालू करायची। दोघांचे टेंडर झाले, काही लोकांना माहीत नसतील पण दोघांचे टेंडर 1200 करोड रुपयाचे टेंडर झालेले आहे। पण या गोष्टी सातत्याने लोकांपर्यंत पोहोचत नसतात आणि खऱ्या आपल्यापर्यंत पोहोचल्यामुळे दोघांचे टेंडर झाले, कामही लवकर चालू होईल। तर बोदवड तालुक्यातले 50 गावं आर्थिक पद्धती सक्षम व्हावे, युवकांना रोजगार मिळावा आणि खऱ्या अर्थानं हा माझा जो बळीराजा आहे हा सिंचित व्हा। 12 महिने रोजगार जर मिळायचा असेल तर त्याला 12 महिने पाणी लागेल आणि शेतीला फक्त पाणी वीज मिळालं तर शेतकरी त्याच्यामध्ये त्याचं जीवनमान उंचवण्याच्या दृष्टीने अतिशय अथक असे प्रयत्न करत असतो। त्याला खऱ्या अर्थाने जर काही आधार लागत असेल तर पाण्याचा लागत असेल, दादानी तो विषय मांडला। आम्ही याच्यापूर्वी पण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना आपण एक बैठक घेतली होती, त्यानंतर पण आता बैठका झाल्या गिरीश महाजन साहेबांच्या माध्यमातून ते कामही चालू करून भूमिपूजनही आपण लवकरात लवकर करणार आहे। सिंचनाचा आणि पिण्याच्या दोघी पाण्याचे प्रश्न माझ्या माहितीनुसार सुटल्याशिवाय राहणार नाही आणि पाण्याचा प्रश्न तर आपला बोदवड शहराला सुटला आहे। बोदवड शहराला सुटला म्हणजे ओढीचे इतर गावांनाही त्याचा ताण कमी होईल। जे पाणी आपण 6 दिवस बोदवडला देत होतो तो तेवढा कमी होईल, खाली त्याचा फायदा होईल। आणि आपण एक नवीन योजना पण त्या माध्यमातून या बोदवडच्या व्यतिरिक्त खेड्यापाड्यांसाठी आपण नवीन योजना आपण करतो, व्यापक मोठ्या पद्धतीची योजना करतो। एका कॉकमध्ये टोटल गावांना पाणी कसं देता येईल ती योजना पण आपण इंट्रोड्यूस सरकारसमोर केलेली आहे। आणि पाणी खऱ्या अर्थाने कशा पद्धतीत पिण्याचं पाणी असेल, सिंचनाचं पाणी असेल आपल्या तालुक्याला कसं मिळेल हा माझा एक प्रयत्न आहे आणि ती मूलभूत गरज या तालुक्याची आहे। आपण मला आमदार म्हणून जेव्हा निवडून दिलं 2019 मध्ये तेव्हापासून सातत्याने आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून म्हणजे इथल्या नगरपालिकेच्या योजना असतील तर नगराध्यक्ष, नगरसेवक सगळ्यांच्या माध्यमातून आपण तो प्रयत्न करतोय, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करतोय। तालुक्यातल्या अति दुर्गम भागामध्ये आपण जाऊन रस्ते करण्याचा प्रयत्न केला आणि गाव तालुका जोडण्याचा प्रयत्न केला। अतिशय कॉम्पॅक्ट असा तालुका बोदवड तालुका आहे आणि इथले नागरिक खूप सुचान आणि चांगले नागरिक आहे। खऱ्या अर्थाने 30 वर्ष राज्य करून या लोकांच्या भावना न समजल्या मागच्या लोकप्रतिनिधीच्या संदर्भात मला आश्चर्य वाटतं। 30 वर्ष या लोकांच्या भावनाही समजून घेतल्या, पिण्याला पाणी नाही दिलं, अशा माणसाचं काय बोलावं मला असं समजत नाही। आणि माझं जितकं कौतुक झालं त्याच्यापेक्षा दुपटीनं कौतुक त्यांचं झालं असतं। त्यांना ही गोष्ट का समजली ती मला हे समजलं नाही की एक पाण्याची योजना दिली तर आपण सगळेजण त्या याचं तितकं ऋण व्यक्त करताय की ते ऋण किमान म्हणजे ह्या जन्मात फिटणार नाही अशा पद्धतीचं आपलं काम आहे। आणि मागच्या सरकारच्या माध्यमातून किंवा शिंदे साहेबांच्या माध्यमातून जेव्हा काम करत असताना किती कशा पद्धतीने काम होत होतं सांगण्याची गरज नाही। आणि आजही विद्यमान मुख्यमंत्री जे आहे त्यांचं व्हिजन खूप चांगलं आहे, त्या व्हिजनला घेऊन जात असताना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आजही काम करायला खूप चांगलं वाव आहे। आणि आज आम्ही तिघर राजकीय पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भाजपा असेल, शिवसेना असेल, इथे आमचे तालुका प्रमुखांना सर पडले शिवसेना
आणि मूळ पक्ष घेऊन आम्ही काम करतोय. खऱ्या अर्थाने तिघं नेत्यांच्या म्हणजे अजितदादाने त्यांच्या बारामती नाही तर महाराष्ट्र राज्यामध्ये खूप चांगलं काम करण्याचा प्रयत्न अजितदादांनी केला आणि ते त्यांच्या कामासाठी खूप चांगल्या पद्धतीने ओळखले जातात. अजितदादा, देवेंद्र फडणवीस साहेब आणि 24 तास काम करणारा आम्हाला माजी मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब लाभलेले आहे. खऱ्या अर्थाने या जमेच्या बाजू आहे. याचा फायदा कसा घेतला पाहिजे आपल्या तालुक्यासाठी, आपल्या गावासाठी, तो फायदा घेण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय की महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून बोदोड तालुक्याच्या हातात कसं काम देता येईल. महिला भगिनींना पाण्याची जी भटकंती होती त्यांना 24/7 योजना आपण देऊन कशा पद्धतीमध्ये पाण्याच्या संदर्भामध्ये त्यांना आपण इथे दिलासा देऊ शकतो. पिण्याचं पाणी, सिंचनाचं पाणी या सगळ्याच गोष्टी करत असताना खऱ्या अर्थाने आणखी काही मूलभूत गरजा आहे त्याही करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय. मी खूप मोठा राजकारणी नाही आहे, पण खऱ्या अर्थात राजकारणी आपण बनवला. शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने 80% समाजकारण आणि 20% राजकारण करत असताना आपल्यासमोर अनेक वेळा मी आलो आहे. पण लोकप्रतिनिधी म्हणून खऱ्या अर्थाने विधानसभेत पाठवण्याची, विधानसभेत जाण्याची आणि विधानसभेच्या माध्यमातून आमचे प्रश्न म्हणजे तुमचे प्रश्न किंवा आपल्या तालुक्याचे या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी जी तुम्ही मला व्यासपीठ उपलब्ध केला, मी त्याचा निश्चितच आजही करत होतो, कालही करत होतो, आजही करतोय आणि उद्याही त्याचा चांगला उपयोग करून खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीने माझा अथक प्रयत्न असेल तो मी आपल्या दृष्टीने आपल्याला समर्पित करणार आहे. माझं आयुष्य तुमच्यासाठी समर्पित आहे. कारण तुम्ही ज्या स्थानावर मला घेऊन गेला, मी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती. माझा इतिहास जर बघितला तुम्हाला सगळा इतिहास माहिती आहे आणि माझ्यासारख्या माणसाला विधानसभेत जाऊन प्रश्न उपस्थित करणे आणि मतदारसंघासाठी काहीतरी करणे ही संधी कोणी जर दिली असेल तर खऱ्या अर्थाने बोदोड मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यातल्या या सगळ्या मतदार बंधू भगिनीने दिली. आणि तिला मला समर्पित करत असताना, त्यांच्या उतराई करत असताना माझ्या मनामध्ये तर कुठे गर्व नाही, त्या गर्वाचा लवलेश नाही. मी जे करतोय हे कुठेतरी माझ्या वैयक्तिक भावनेतून करतो की मी काहीतरी केलं पाहिजे. आणि माझ्यासोबत जी मंडळी आहे, माझी पदाधिकारी मंडळी असतील, देवा खेवलकर असेल, आमचे डॉक्टर साहेब असतील,